नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र दादासाहेब डेपले योगेश्वर कृषी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आज मी कांद्याच्या प्लॉटमध्ये, हा सीडचा कांदा नसून हा खायचा कांदा आहे। तुम्ही बघू शकतात हा जो कांद्याचा प्लॉट आहे याच्यावर तुम्हाला पिवळे वरचे शेंडे असे वाळलेले दिसत असतात। म्हणजे सगळ्या प्लॉटमध्ये जर बघितलं तुम्हाला शेंडे असे कतरलेले किंवा वाळलेले दिसत असतात। म्हणजे हे तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण की आपण एक कट करून समजा त्याचे शेंडे कट करून लावत असतो, त्याच्यामुळे या गोष्टी होत असत्या। पण कालांतराने जसं जसं वेळ चालन तेव्हा याला चांगला कोंब निघत असतो आणि चांगल्या पद्धतीने हाईट घेऊन त्याला चांगल्या पद्धतीने ग्रीनरी येत असते। तर सांगण्यामागचं कारण फक्त एवढंच, आपण आता पाठीमागचे व्हिडिओ जो बनवला तो सीडच्या कांद्यामध्ये होता, पण हा जो व्हिडिओ हा खायचा कांदा आहे। त्या कांद्यामध्ये आणि या कांद्यामध्ये काही असं काही जास्त काही फरक नाही, दोन्ही आपण पाहत असते। फक्त त्याचा विषय काय, तो सीडचा कांदा आहे त्याच्यामध्ये बियाणं तयार होतात आणि हा खायचा कांदा आहे आपण हे जमिनीच्या आत असतो, फरक एवढाच आहे। पण फवारणीचा जर विचार केला तर याच्या पण पात्यामध्ये थ्रिपचा जास्त अटॅक होत असतो। त्यासोबत नाही का जसं 1.5-2 महिन्याचं होतं त्यावेळेस त्याच्यावर आळाईचा पण आपल्याला प्रादुर्भाव दिसत असतो, त्यासोबत बुरशी करपा पण आपल्याला याच्यावर दिसत असतो। म्हणजे जिथं याला पात आले तिथं करपा वगैरे आळा ह्या गोष्टी कॉमन असतात, त्याच्यामध्ये वेगळं काही नाही। फक्त सांगण्यामागचं कारण फक्त एवढंच की आपल्याला वाटतं फक्त सीडच्या कांद्यामध्ये जसं मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं की जे गॅस पॉइझन ना त्याच्या उग्र वासाचं त्याच्यावर घ्यायचं नाही, कारण की मधमाशी येत नाही, त्याचं पॉलिनेशन होत नाही आणि पॉलिनेशन जर नाही झालं त्याला सीड चांगलं येत नाही। तर याच्यामध्ये तुम्ही त्या गोष्टी करू शकता, याला काही अडचण नाही। फक्त करत असताना बी जास्त डोस घ्यायचा नाही, कारण की इथं जर आपण गॅस पॉइझन आपण कॅनॉन म्हणत असतो, प्रोपेक्स म्हणत असतो, जे गॅस पॉइझन असतात क्लोरोसायपर, या गोष्टी जर आपण 35-40च्या प्रमाणामध्ये जर गेलो तर हे नाजूक पीक असतं। नाजूक पीक असल्यामुळे एक करपण्याची जास्त भीती असते, कारण नाजूक तुम्हाला माहिती आहे एखाद्या लहान मुलाला जर आपण जास्त तिखट खायला गेलं तर त्याला 100% त्याची परेशानी होऊ शकते। तर तशा पद्धतीनं डोस घेत असताना गॅस पॉइझनचे कमी प्रमाणामध्ये 25 ते 30 प्रमाणामध्ये घ्यायचं, म्हणजे ते चांगल्या पद्धतीने तिथं काम करत असतं। सांगण्यामागचं कारण फक्त एवढंच की फवारणी घेत असताना तुम्ही स्वतः ऑब्झर्व करणं बी गरजेचं असतं, याच्यावर खरंच थ्रिप्स अटॅक आहे का, आळाईचा प्रादुर्भाव दिसत आहे का, या गोष्टी जर तुम्ही स्वतः बघितलं तर तुम्हाला पण त्या गोष्टीची आयडिया येऊन जाते आणि तुम्हाला त्याचा अभ्यास पण होतो आणि तुम्हाला कोणती फवारणी घ्यायची हे तुम्हाला पण त्या कंडिशनमध्ये त्या वेळेस तुम्हाला कळत असतं। पण एक मेजर कारण म्हणजे आता समजा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये हे पीक आपल्याला सगळीकडे दिसत आहे, तर ह्या काळामध्ये नाही का जास्त धुक्याचं प्रमाण आपल्याला दिसत असतं। तर ज्या पण वेळेस धुकं जास्त वाटलं किंवा 2-3 दिवस जर जास्त धुकं पडेल दिसलं तर त्यावेळेस तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे एखाद्या साध्या बुरशीनाशकची फवारणी काढून घेणं गरजेचं असतं, जेणेकरून पात जास्त करपत नाही आणि चांगल्या पद्धतीनं कांदा पण खाली पोचल। तर चालून धन्यवाद शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीनं नवीन व्हिडिओशी आणि नवीन तंत्रज्ञानाविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। आणि शेतकरी मित्रांनो, एक विषय राहिला तुम्ही बघू शकतात या प्लॉटमध्ये तुम्हाला ही नळी दिसत असेल, तर म्हणजे या शेतकऱ्याने एकदम चांगल्या पद्धतीने याचं नियोजन केलेलं आहे। समजा जर पुढे अजून 1 महिनाभरानं जर पाणी जर कमी पडला त्यांच्या विहिरीला तर ते ह्या ठिबकच्या मार्फत ते पाणी देऊ शकतात। हे ठिबक नसून हे मोठी साईजचं ठिबक आहे, हे फॉगर टाईप आपण जसं फॉगर म्हणतो ना त्या टाईपचं ठिबक आहे। म्हणजे इथं जर ते चालू झालं तर ते